नमस्कार, ग्रेटा टॉक्समध्ये आपले स्वागत आहे। आज जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे ती गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील चौथ्या विचारावर आधारित आहे। जसे आपली सर्व कार्ये संतुलित वृत्तीने केली पाहिजेत। योग्यता आणि पुण्य प्राप्त करण्यासाठी आणि दुःख आणि पापापासून मुक्त होण्यासाठी व्यक्तीने कृती कशी ठरवायची आणि कृती कशी करायची हे अर्जुनाचे मुख्य प्रश्न आहेत। गीतेचे उत्तर असे आहे की आपला सर्व व्यवसाय योगवृत्तीने करावा, ज्यामुळे सुख दुःख, पाप पुण्य आणि कर्माचा न्याय या 3 प्रश्नांची उकल होईल। समतोल, शांतता, आत्मनियंत्रण, पवित्रता, इच्छाशक्ती हे गुण आपल्यात असले पाहिजेत, कारण हे गुण मनाला समाधान देतात। जर आपण चित्रकाराला म्हणालो चित्र काढू नकोस, चित्रे न रंगवल्याबद्दल आम्ही तुला पैसे देऊ, तो ऐकणार नाही। जर आपण शेतकऱ्याला म्हणालो शेतात जाऊ नकोस, गुरे चारू नकोस, शेत नांगरू नकोस, तुला पाहिजे तेवढे धान्य आम्ही देऊ, जर तो खरा शेतकरी असेल तर तो हा सौदा मान्य करणार नाही। शेतकरी पहाटे शेतात जातो आणि तो करत असलेल्या सर्व कामांमध्ये खरा आनंद मिळवतो। त्याच्या हातून पाप घडत नाही किंवा दुर्गुणही त्याच्या ठायी येत नाहीत आणि त्यास चांगल्या कर्मांची निवड सहज करता येते। गीतेचा मध्यवर्ती संदेश असा आहे की तुमची सत्ता फक्त तुमच्या कर्मावर किंवा कृतीवर आहे। तुमच्या कर्माच्या परिणामांवर तुमची सत्ता नाही। फळाच्या उद्देशाने कोणतीही कृती करू नये। तुमच्या कर्माची आसक्ती ठेवू नका, फक्त तुमचे कर्म पूर्ण समर्पण आणि निष्ठेने करण्यावर लक्ष केंद्रित करा। त्याच वेळी आपल्या यशाने हुरळून जाऊ नका आणि आपल्या अपयशामुळे निराश होऊ नका। योग्यासारखे वागा, अलिप्त रहा आणि आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करा। यश आणि अपयशाकडे पाहण्याचा हा संतुलित दृष्टिकोन अंगीकारावा। अर्जुन हा अलिप्त भक्त आहे। अलिप्त योग वृत्तीने तुमची कर्मे करा, त्या अर्जुनाप्रमाणेच तशी कर्मे करा। अशा समरसतेला योग म्हणतात। जर तुम्ही ही संतुलित वृत्ती स्वीकारली तर तुम्ही पुण्य आणि पापापासून मुक्त व्हाल आणि अनंत सुख प्राप्त कराल, ज्यामुळे तुमचे कल्याण होईल। त्यामुळे प्रश्न असा आहे की संतुलित दृष्टिकोन ठेवून आपले वर्तन कसे करावे। गीतेचा खरा अर्थ म्हणजे शांत आणि संतुलित वृत्ती, आनंदी, समाधानी व शांत मनास प्राधान्य द्यावे। एकीकडे राग, लोभ, उन्माद, मद्यपान, मत्सर, अहंकार, भय, नैराश्य, दुष्टपणा, गर्व, अहंकार इत्यादी वाईट वृत्ती सोडणे आणि दुसरीकडे सद्गुणांची जसे की दया, क्षमा, प्रेम, मैत्री, करुणा, आत्मत्याग, समाज कल्याण, शहाणपण, शांती यांची जोपासना करावी, असे 2 मार्ग आहेत। योगवृत्ती किंवा योगबुद्धी ही मनाची स्थिती आहे जी वाईट वृत्ती सोडून आदर्श वृत्ती जोपासली जाते। आपण आपली कर्मे करत असताना हे उपयोगी आहे आणि आपण कोणतेही कर्म करत नसतानाही ते आवश्यक आहे। जेव्हा आपण आपली कर्तव्ये पार पाडण्याचे ठरवतो तेव्हा आपण आपली कृती करण्याचा आपला हेतू विचारात घेतला पाहिजे। जर आपले कर्म करण्याचा आपला हेतू चांगला आणि न्याय्य असेल तर आपण आपले कर्म करण्यास सुरुवात केली पाहिजे। जेव्हा आपण आपले कर्म करू लागतो तेव्हा अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम मिळण्याच्या विचारांनी आपले मन विचलित होऊ देऊ नये। लोभ आणि आसक्ती सोडणे आवश्यक आहे। आपल्या दैनंदिन जीवनात अनुकूल किंवा प्रतिकूल परिणामांचा शांतपणे स्वीकार केला पाहिजे। मित्रांनो, सियाची कथा आपल्याला संतुलित दृष्टिकोनाने आपली कर्तव्ये पार पाडण्यासाठी समजून घेण्यास मदत करेल। सिया स्वतःचा व्यवसाय सुरू करून या जगात स्वतःची ओळख निर्माण करण्यास उत्सुक होती। तिच्या डगमगत्या विचारांमुळे आणि तिच्या प्रिय काकाच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबात घडलेल्या दुःखामुळे ती धाडसी पाऊल उचलण्यास कचरत होती। तिच्या आजोबांनी तिच्याशी संवाद साधला। आजोबांनी विचारले, सिया, तुझा व्यवसाय सुरू करण्यामागचा हेतू स्पष्ट आहे का? सिया म्हणाली, आजोबा, सुरुवातीला मी माझा उपक्रम सुरू करायला खूप उत्सुक होते, पण आता मला वाटते की बिझनेस टायकूनच्या मक्तेदारीमुळे मी या व्यावसायिक जगात टिकू शकणार नाही।
मी एक छोटी उद्योजक होईन आणि व्यावसायिक दिग्गजांनी एक कमकुवत स्त्री म्हणून मला हीन वागणूक दिली तर मला ते सहन होणार नाही. आजोबा म्हणाले, ऐक सिया, आधी तुझा व्यवसाय करण्यामागचा हेतू स्पष्ट असायला हवा. जर तुला वाटत असेल की तुझा उद्देश फक्त किंवा इतरांच्या कल्याणासाठी आहे तर नकारात्मक विचारांनी विचलित होऊ नकोस. आपल्या उपक्रमाचे अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम मिळविण्याचा विचार करून आपले मन थकवू नकोस. तुझे मन शांत, संतुलित, आनंदी, समाधानी ठेव आणि केवळ तुझी व्यावसायिक कामे अत्यंत समर्पणाने करण्यावर लक्ष केंद्रित कर. तुझ्याकडे असलेल्या सकारात्मक बाजूंचा विचार कर. त्याच वेळी भीती आणि नैराश्यासारख्या तुझ्या सर्व कमकुवतपणाचा त्याग कर. तुमच्या विचार प्रक्रियेला योग्य चालना देऊन आणि सामाजिक कल्याण, शहाणपण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनःशांती यासारखे निरोगी विचार विकसित कर. तुझे अप्रकट निरोगी विचार पुन्हा प्रकट होऊ देत. तुझ्या निरुत्साही विचारांना नियंत्रित कर. दररोज योगाभ्यास कर आणि तुझे मन शुद्ध कर. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आणि गीतेचा 4था विचार आवडला असेल. पुढच्या भागात कथेसह 5व्या विचारावर चर्चा करू. संपर्कात रहा आणि कृपया ऐका, लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.